त्याचं नाव पुसायचे वडद उपसा 35.5 कोटी केलं खेळावडे तो परिसरात सुजलाम सुफलाम होणार अनेक पाठवर पाणी न्यायचे गणेश तलाव जाणायचे हे सगळ्या गोष्टी आपण करायचे काम करून पुढे जायचे शेतकऱ्यांना समृद्ध करायचे त्यासाठी आम्ही काम करतोय म्हणजे गुरुंचवाडी घटना घडली त्याला तुम्हाला काल परवा माहिती मिळाली असेल की मुख्यमंत्री सहाय्यता निधीची त्यांना पैसे आले शेवटी घटना घडू नये पण मदतीच्या भावनेतून आम्ही पुढे आलो तिथं आता काम करत असताना ग्रामसेवेला कोण कोण हजर तुम्हाला माहित नाही पण ग्रामसभा घेऊन त्या शासनाचे नॅशनल हायवेचे अधिकारी घेऊन त्यातून आता मार्ग काढले काय कुठलं की आपण ओव्हरब्रिज करणार आहे तिथं बायपासला पण काही शेतकरी जागा होते नाही पण आपल्याला प्रोएक्टिव्हली काम करायचं नाही तर 5 वर्ष आले नाही आणि कामही केले नाही तरी निवडून जातात अशी प्रथा आता इथून पुढे आपल्याला नको आपल्याला काम करायचंय आणि कामातून पुढे जायचंय तुम्ही सर्वांनी मला सन्मान केला त्याच्याबद्दल आभार मानतो उन्हाचा तडाखा असताना सुद्धा तुम्ही सर्वजण इथं बसून राहिलात त्याच्याबद्दल आभार इथं बांधकामाचे साहेब आले परदेशी साहेब रामराम करा काम दर्जेदार झाले पाहिजे त्याच्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष द्या आणि माझं जिथे जिथं काम असेल तिथं बोर्ड लावलं तर बरोबर नाही तर 8 दिवसांनी तुम्ही राहणार द्या आशा द्यायचा म्हटलं इथं आपले फौजदार पण आहेत पुढे ते तायडे नावाचे नवीन PI आले त्यामध्ये नवीन दमाचे साहेब इथं आळेफाटा पोलीस स्टेशनला आहे त्यांना मी आल्याला सांगितले इलिगल दारू जिथं जिथं भट्ट्या आहेत त्या भट्ट्या आपल्याला उद्ध्वस्त करून काम करायचं काही लोक असे ते वारंवार करतात दे आर हॅबिच्युअल ऑफेंडर्स ते आता गुन्हेगारच झालेले आहेत अशांची लिस्ट आपल्याकडे आहे असे जे लोक सातत्याने करतात त्यांना सिरीज ऑफ गुन्हा दाखल करून त्यांना तडीपार केलं पाहिजे अशा प्रकारचा प्रोजेक्ट आता तायडे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते हाती घेतलाय की जेणेकरून आपलं ते पुढं आपली जनता आणि ती चांगली सुखी राहिल्याशिवाय सुखी राहतील आपण समाधान पुन्हा एकदा माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार पुन्हा एकदा सांगतो तुमच्याच गावाच्या नाही पण जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक गावातल्या विकास कामासाठी आणि शाश्वतीने हा तालुका पुढे नेण्यासाठी जो छत्रपतींचा विचार आहे जो अध्यात्माचा संतांचा वारकरी संप्रदायाचा विचार आहे ते पुढची पिढी ही संस्कर्षण नेतृत्वाच्या हातात पाहिली पाहिजे आणि पुढे गेली पाहिजे याचं मी वचनबद्ध आहे पुन्हा एकदा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.